96 कोळी मराठ्यांची एकूण आडनावं 100 वर्षापूर्वीची एक यादी ती समोर आलेली आहे आणि त्या यादीमध्ये 3500 आडनावं आहेत. मुख्य कुळे 96च आणि त्याची उपकुळे यांची ही सर्व आडनावे आहेत 3500. आता ही आडनावे कोणती आपल्याला समजलं की तुम्ही मराठा आहात 96 कोळीमधील हे तुम्हाला समजणार. तुमच्या सध्याच्या आडनावावरून तुमच्या कुळाचा वंश, देवक गोत्र, विजय शस्त्र, राजा, मूळ गादी ही सर्व माहिती अगदी कळायला सोपी आहे बघा. आणि व्हिडिओच्या माध्यमातून ते आज आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, 96 कोळी मराठा हे शब्द तुम्ही अनेक वेळा ऐकले असतील. तुमची आजी, तुमची आजोबा, जुनी लोक आपल्याला सांगायचे बघा 96 कोळी, आम्ही 96 कोळी आहोत. मित्रांनो, हे स्वप्नाहून सुंदर स्वराज्य छत्रपती शिवरायांनी केलं आणि हे स्वराज्य निर्माण करण्यासाठी या 96 कोळीचा फार मोठा वाटा आहे. जातपात राजांनी मानली नाही आणि आपणही आज मानणार नाहोत, परंतु ज्याचं योगदान आहे हे ते स्वीकारलंच पाहिजे, कारण या स्वराज्य निर्माणासाठी आपलं रक्त सांडलं या 96 कोळीने. तर मित्रांनो, अनेक लोकांच्या मनामध्ये प्रश्न येतो की 96 कोळी म्हणजे काय, मूळ 96 कोळी कोणती, यांची उपकुळे किंवा शाखा किती आणि त्या कोणत्या, गोत्र, देवक, मूळ गादी, वंश, विजय शस्त्र म्हणजे काय आणि सध्याच्या आपल्या आडनावावरून मुख्य कुळाची माहिती कशी शोधायची, या तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. मूळ 96 कुळे आणि त्यांची उपकुळे यांचे रकाने म्हणजे तक्ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. आणि त्या तक्त्यावरील सर्व माहिती तुम्ही एकत्रितपणे अगदी पाहू शकता. आणि सध्याच्या तुमच्या आडनावावरून 96 कुळामधील तुमचे मुख्य कुळ कोणतं आणि त्या कुळाची इतर सर्व महत्त्वाची माहिती या तक्त्यामधून आपल्याला मिळणार आहे. आणि मित्रांनो, त्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. ते तक्ते वाचायचे झूम करून, तुम्हाला माहिती सर्व मिळणार आहे. मराठी कथाकथन चॅनलमध्ये अगदी हृदयापासून आपलं स्वागत आणि जय शिवराय अशी कमेंट आम्हाला जरूर करा. स्वराज्य हे जे राजांनी निर्माण केले, आज आपण मोकळा श्वास घेतोय. या स्वराज्य निर्माणासाठी या 96 कोळीने आपलं रक्त सांडले. मित्रांनो, त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा, तुमचे पूर्वज आहेत सगळे. तर मित्रांनो, एकाच मूळ पुरुषाकडून वाढत गेलेला पूर्ण वंश एकाच कुळात असतो आणि त्या कुळाला एक विशिष्ट नाव असतं आणि ते नावच त्या कुळाची ओळख म्हणजेच आडनाव बनतं. आणि या कुळातील सर्व वंशज एकमेकाचे भाऊबंद असतात. जसा जसा कुळाचा विस्तार होतो, वेगवेगळ्या ठिकाणी या कुळाच्या शाखा त्या ठिकाणी बघा स्थायिक होऊ लागतात किंवा इतर कारणामुळे वेगवेगळे होतात. जसं की एखादा पवार नावाचा माणूस, मूळ पवार, काही लोक बघा पोटा पाण्यासाठी गाव सोडून दुसरीकडे जातात किंवा काही दत्तक म्हणून दुसऱ्या गावात जातात, भागच सोडून जातात. तशी मुख्य कुळात त्यांची बघा कुळाची जी उपकुळे ती निर्माण होतात दुसरीकडे गेल्यानंतर आणि ती एक प्रकारे स्वीकारलेली किंवा पडनावे असतात. आता उपकुळाचे आडनाव म्हणजे उपकुळाची ओळखीची मुख्य खूण. मित्रांनो, उदाहरणार्थ भोसले या मुख्य कुळाच्या उपकुळांची काही आडनावे आहेत बघा. अवतार, नकाशे, घोरपडे, रणबागुल, विधाते अशी दुसरी नावं आहेत. तर मित्रांनो, घोरपडे हे मूळचे भोसले आहेत. घोरपडीच्या साह्यानं त्यांनी एक गड जिंकला म्हणून त्यांचं आडनाव बघा घोरपडे पडले. अनेक लोकांना या कथा माहिती आहेत. कथा म्हणजे खरे खोरे. दुसरं आडनाव आपण घेतलं तर फलटणचे राजे निंबाळकर. मित्रांनो, मूळचे पवार आहेत. पवार म्हणजे परमार, पवार म्हणजे धारचे पवार. मित्रांनो, निंबळक या गावच्या वास्तव्यामुळं त्यांचं आडनाव झालं निंबाळकर. म्हणजे निंबाळकर यांचं मुख्य कुळ हे पवार आहे आणि उपकुळ हे निंबाळकर आहे. अशाच प्रकारे निरनिराळ्या कारणामुळे मुख्य कुळांची आणि उपकुळांची आडनावे मिळून सध्या मराठ्यांची आडनावं अस्तित्वात आलेली आहेत आणि प्रचलित झालेली आहेत. मूळ कुळांची संख्या मात्र आहे फक्त 96 आणि त्यामुळं मराठ्यांच्या या सर्व समूहाला 96 कुळी मराठे हे नाव पडलेलं आहे. प्रत्येक कुळातील लोक हे रक्ताचे भावबंद असतात आणि त्यामुळेच लग्न संबंध करताना
इतर उरलेल्या 95 कुळामध्येच करता येतं बघा. आजही आपण पाहतो, ज्या वेळेला आपण विवाह करतो, जमवतो म्हणजे लग्न मुलाचा असो मुलीचा असतो, त्यावेळेला त्याच कुळात करत नाही बघा. कुळ बदलतो आपण, देवक बदलतो, एका देवकात कधीच लग्न करत नाही. तर मित्रांनो, मराठ्यांच्या प्रमाणेच आजही इतर अनेक जातीमध्ये सुद्धा हे अस्तित्व होतं या सगळ्या गोष्टी. जसं मराठ्यांच्या मध्ये कुळे आहेत, तसेच कायस्थ प्रभू, भंडारी, सोनार अशा अनेक जातीमध्ये सुद्धा बघा त्यांची कुळे आहेतच. आता गोत्र म्हणजे काय आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, कोणत्याही कुळाचे गोत्र एखाद्या ऋषीच्या नावावर नसतं बघा. 96 कुळी मराठ्यांच्या मध्ये अशी गोत्र आहेत, फक्त 20 मुख्य. आणि या कुळांच्या गोत्रांची जी नावं आहात पुढे पाहणार आहोत आपण तक्त्यामध्ये. आता पुढे पाहूया देवाक म्हणजे काय. तुम्ही पाहता ना, लग्नात बघा देवाक असतं आपलं. तर देवाक म्हणजे काय, तर मित्रांनो, एखाद्या कुळाचं देवक म्हणजे त्या कुळाने पवित्र आणि पूज्य मानलेली एखादी बाब, एखादी गोष्ट. कारण देवक म्हणजे एखादं झाड, पशुपक्षी, फुलं, फळं, शस्त्र किंवा एखादी वस्तू असते. मराठ्यांच्या 96 कुळांची ही विविध देवके कोणती हे देखील या तक्त्यात पाहणार आहोत. मराठ्यांच्या या विविध देवकांची संख्या काही याद्यामध्ये बघा 82, तर काही याद्यामध्ये 84 आहे. काही कुळांना एकापेक्षा जास्त देवके सुद्धा आहेत. मुख्य कुळे 96 आणि देवके 82 असल्यामुळं लग्न संबंध ठरवताना कुळ आणि देवक एकच नसावं. पण आजही बंधन बघा पाळलं जातं. थोडक्यात ज्या वेळेला आपण लग्न जमवतो आपल्या मुलाचं किंवा मुलीचं, देवक आणि कुळ हे एक कधीच नसतं बघा. आणि ते आजही आपण मानतो. तर मित्रांनो, देवक हे एक प्रकारे कुळाचं चिन्ह असतं. आणि या देवकामध्ये या कुळाच्या देवतेचा वास असतो. श्रद्धा आहे आज सुद्धा बघा. मराठ्यांच्या 96 कुळाच्या मूलभूत माहितीमधील विजय चिन्ह, वंश आणि राजाचं नाव, मूळ गादी याची माहिती आता आपण पाहूया. तर मित्रांनो, कुळाचं विजय शस्त्र हे तलवार, तेगा, खाडा, खंजीर, कट्यार अशा शस्त्रापैकी एक असतं बघा. तर मित्रांनो, खाडा आणि तेगा हे तर तलवारच आहे. तलवार ही मराठ्यांच्या 5वीलाच पूजलेली असते बघा, असं म्हणतात. त्यामागे मराठ्यांचा सुप्रसिद्ध लढाऊ वृत्ती याचं प्रमाण आहे. आणि हेच विजय शस्त्र सुद्धा मानलं जातं. आजही पाहतो पवार यांना धारकरी म्हटलं जातं. कारण मित्रांनो, यांच्या लग्नामध्ये कुऱ्हाड, तलवार असं शस्त्र असतं. 96 कुळी मराठ्यांच्या मध्ये सूर्यवंश आणि चंद्रवंश हे 2च वंश आहेत. म्हणजे 2 वंशात मराठ्यांच्या सर्व कुळांची विभागणी झाली. राजाचं नाव किंवा पदवी यामध्ये कुळातील फार पूर्वीच्या किंवा कर्तबगार किंवा प्रसिद्ध अशा राजाचं नाव असतं. आता मूळ गादी म्हणजे काय, तर या कुळाचं मूळ स्थान किंवा प्रांत असतो. आता आपण जी सगळी माहिती पाहिली मूलभूत, आता आपण तक्ते पाहणार आहोत. आणि त्यामध्ये सुरुवातीला मराठ्यांची मुख्य अशी 96 कुळे आहेत सगळी. आणि याचा सगळा समावेश आहे. याच्यामध्ये सर्व मुख्य कुळांची आडनावं, देवके, गोत्रे, वंश, विजय शस्त्र, राजा, मूळ गादी सर्व या तक्त्यात दिलेले आहे बघा. प्रत्येक कुळाच्या तक्त्यात त्या कुळांची उपकुळे आहेत, त्यांची सध्याची सर्व आडनावे दिलेली आहेत. यात तुम्ही तुमचं सध्याचं आडनाव सहज पाहू शकता. आता स्क्रीनवर ह्या जो तक्ता आहे 3-4 सेकंदच असतो, परंतु थांबवून झूम करून आपण पाहू शकतो आपलं आडनाव. 3,500 नावं वाचून दाखवण्यात वेळ जातो बघा. तर मित्रांनो, चला वेळ न दौडता 96 कुळी मराठ्यांची माहिती देणार हे तक्ते पाहणार आहोत आपण. आणि 96 कुळींची मूळ आडनावं पहिली आपण जाणणार आहोत. 96 कुळी म्हणजे काय. या 96 कुळापैकी पहिलं कुळ अहिरराव कुळ. आग्रे कुळ, अंगणे कुळ, इंगळे कुळ, कदम कुळ, काळे कुळ, काकडे कुळ, कोकाटे कुळ, खंडागळे कुळ, खडतरे कुळ,
खैरे कुळ, गव्हाणे कुळ, गुजर कुळ, गायकवाड कुळ, घाटगे कुळ, चव्हाण कुळ, चालुक्य कुळ, जगताप कुळ, जगदाळे कुळ, जगधने कुळ, जाधव कुळ, ठाकूर कुळ, डमाले कुळ, डमढेरे कुळ, ढवळे कुळ, ढेकणे कुळ, ढोणे कुळ, तावडे कुळ, तुवर कुळ, तेजे कुळ, थोरात कुळ, थोटे कुळ, दरबारे कुळ, दळवी कुळ, दाभाडे कुळ, धर्मराज कुळ, देवकाते कुळ, दायभर कुळ, दुमाळ कुळ, नलावडे कुळ, नालिंदरे कुळ, निकम कुळ, निसाळ कुळ, पवार कुळ म्हणजे परमार धारकरी, प्रतिघर कुळ, पानसरे कुळ, पांढरे कुळ, पाठारे कुळ, पालवे कुळ, पलांड कुळ, पिंगळे कुळ, पिसाळ कुळ, फडतरे कुळ, फाळके कुळ, फाकडे कुळ, फाटक कुळ, बागवे कुळ, बागराव कुळ, बांडे कुळ, बाबर कुळ, भागवत कुळ, भोसले कुळ, बोहारे कुळ, भोगले कुळ, बोहिटे कुळ, मधुरे कुळ, मालपे कुळ, माने कुळ, मालुसरे कुळ, महाडिक कुळ,
मांबरे कुळ, मुळीक कुळ, मोरे कुळ, मोहिते कुळ, राठोड कुळ, राष्ट्रकूट कुळ, राणे कुळ, राऊत कुळ, रेणुसे कुळ, लाड कुळ, वाहक कुळ, विचारे कुळ, सेलार कुळ, शंखपाळ कुळ, शिंदे कुळ, शितोळे कुळ, शिर्के कुळ, सालवे कुळ, सावंत कुळ, साळुंके कुळ, सांभारे कुळ, सिसोदे कुळ, सूर्य कुळ, हंडे कुळ, हरपळे कुळ आणि क्षीरसागर कुळ. तर मित्रांनो, अशी ही 96 कुळे आहेत सगळी, आणि या 96 कुळांची उपकुळे अनेक आहेत. आणि 96 कुळे आणि उपकुळे यांची 3500 आडनावं या तक्त्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळतील. आणि या आडनावामध्ये आपण आहे का, आपलं आडनाव आहे का, हे जाणण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, तो तुमचा तक्ता पहा. तर मित्रांनो, ही सगळी आडनावं आणि या सगळ्या आडनावाची यादी 1929 साली इतिहास संशोधक के.बी. देशमुख यांच्या पुस्तकात आपल्याला मिळाली. आज वधू वरक सूचक मंडळाची जी वेबसाईट आहे त्याच्यावरती सुद्धा या आडनावं मिळतं. परंतु या ठिकाणी अभिमानानं सांगावं की 96 कुळी आणि या स्वराज्य निर्माणासाठी या 96 कुळीचं फार मोठं योगदान आहे, हे नाकारता आपल्याला येईल. सुंदर अशी माहिती आपल्याला आवडली असेल तर जय शिवराय अशी कमेंट अभिमानानं आम्हाला जरूर द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.